धडा तिसरा. त्या दिवशी महादरवाजाच्या चौकीवर रायाप्पा होता. दुपारी जेव्हा गडावर कमी वर्दळ असते तेव्हा एक शृंगारलेली सांडणी दरवाजापुढे येऊन उभी राहिली. तिच्यासोबत भास्कर ठाकूर आणि 2 फिरंगी स्वार होते. ते समोर दिसताच पहाऱ्यावरच्या सुभेदाराने हात करून जा आत असे खुणावले. ती मंडळी आत घुसणार इतक्यात रायाप्पा आडवा आला. जबरी आवाजात विचारू लागला, कोण आपण? कुठून आलास? जाऊ दे रे रायाप्पा, गोवेकर वकील रामजी ठाकूराची माणसं आहेत ती. त्यांना अण्णाजी पंतांच्या वाड्याकडे जायचं आहे. सुभेदाराला ती मंडळी तिथे पोहोचण्यापूर्वीच येणाऱ्या पाहुण्यांची पूर्ण माहिती असावी असे दिसले. रायाप्पा काहीसा गडबडला, पण लगेच स्वतःला सावरत बोलला, वकिलाची माणसं, मग त्यांनी राजांना भेटायला हवं. पण त्यांना पंत सुरनविसांना भेटायचं असेल तर? पण तसा हुकूम तरी कुठं आलाय सुभेदार? रायाप्पा, कशासाठी दोरखंड वळतोस? आज थोरले महाराज गडावर नाहीत, मग त्यांनी युवराजांना भेटावं. सुभेदार रायाप्पाची समजूत घालू लागला तसा रायाप्पा सावध झाला. भले तो रानवट आणि हडेलहप्पी दिसो, पण रानपाखरांच्या दबक्या सुरातल्या चोरट्या हाकासुद्धा तो लिलया ओळखायचा. त्यामुळेच पोर्तुगीज व्हाईसरॉयचा वकील त्याने गुप्तपणे काही ऐवज पाठवणे, तोही सुरनवीस असणाऱ्या अण्णाजी दत्तोंना, हा सारा प्रकार रायाप्पाला खूप संशयास्पद वाटला. त्याने गोवेकर मंडळींना तिथेच थांबून ठेवले आणि युवराजांकडे निरोप धाडला. शंभूराजांकडून सांगावा येताच रायाप्पाने त्या सर्वांना नेऊन त्यांच्या सदरेवर उभे केले. शंभूराजांनी भास्कर ठाकूरला फैलावर घेतले. करड्या सुरात जाबसाल केला, खरं सांगा, कोणाचा हा माल? काय आहे या संदुकीत? गोवेकर कारकून गडबडला. त्याने स्पष्ट सांगून टाकले, 2 मोठे रत्नहार आहेत. फिरंग्यांचे वकील रामजी ठाकूर यांनी गोव्याहून पाठवलेत. कोणासाठी? सुरणवीस अण्णाजी पंतांसाठी. बक्षिसी म्हणून? तसे नव्हे, पण भास्कर ठाकूराने ततपने सुरुवात करीत सारा प्रकार सांगून टाकला. त्याचे काय झाले युवराज? 2 महिन्यामागे आमचे वकील मजकूर थोरल्या महाराजांना रायगडावर भेटायला आले होते. तेव्हा त्यांनी व्हाईसरॉयच्या मार्फत बक्कळ नजराणा राजांना पेश केला होता. बरं, मग? पण तेव्हा सुरणवीस अण्णाजी पंतांना आणि मोरोपंत पेशव्यांना भेटवस्तू आणायला ते विसरले होते. तरी त्याबाबत मोरोपंतांनी चकार शब्द काढला नाही. मात्र अण्णाजींनी गेल्या 2 महिन्यात 3 खलिते गोव्याकडे धाडले. रामजी पंतांची खरडपट्टी काढली. तेव्हा पंत म्हणाले, राज्य व्यवहारात कारभारी नाखुश राहिले तर मोठ्या कामांचे मातेरे होते. तेव्हा पुढं म्हणजे त्यांनी 2 मोठे रत्नहार खरेदी केले. तो ऐवज घेऊनच आम्ही आज पंत मजकुरांच्या भेटीसाठी आलो आहोत. ठीक आहे, युवराज या नात्यानं आम्ही हा ऐवज स्वीकारतो. शंभूराजांनी बाजूला बघितले. तेथे पाठीवर लांब रुळणारे केस सोडलेले, फक्कड आकडेबाज मिशांचे, तांबड्या भडक रंगाचे, उंच तिशीतले, बळकट पण आटोपशीर शरीरयष्टीचे कवी कलश उभे होते. त्यांच्याकडे पाहत शंभूराजे बोलले, कविराज, ह्या मंडळींना लेखी पोच द्या. लागलेच माघारा निघू दे त्यांना. गोवेकर दूत निघून गेले. तेव्हा युवराजांना हात जोडत कवी कलश बोलले, राजन, थोडं शिस्तीनं घ्या, थांबायला शिका. शंभूराजे हसत बोलले, का? अण्णाजी पंत तर उठसूट नाकाने कांदे सोलतात की आपण कोणत्याही भानगडीत नाही. राजांची 40 वर्ष प्रामाणिकपणे सेवा केली असा दावा आहे नव्हे त्यांचा? पण राजन, काय करायचं ठरवलं आहे आपण या रत्नहारांचं? ज्यांचा माल त्याला देऊन टाकू, मात्र त्यांनी तो मागून घेण्यासाठी आम्हाला जरूर भेटावे. हसून शंभूराजे बोलले,
त्या सायंकाळी अण्णाजींचे धाकटे बंधू सोमाजी दत्तो गडबडीने शंभूराजांकडे आले. त्यांनी सांगितले, युवराज, दादांनी 2 महिन्यांमागं गोव्याला द्रव्य पाठवलं होतं. तिथल्या फिरंगी सोनाराला 2 रत्नहार घडवायचं काम दिलं होतं. बरं मग? बाकी काही नाही, पण आज सकाळी ती मंडळी चुकून तुम्हाला भेटून गेलीत वाटतं. हे सारं बोलताना सोमाजींच्या घशाला कोरड पडली होती. सोमाजी बाबा, आपण म्हणता तसा तो फिरंगी ऐवज इकडं येऊन पोचला आहे खरा. वा, छान. पण तो ऐवज त्या फिरंगी सराफाने नाही पाठवलेला. ते घेऊन पोर्तुगीजांचे वकील रामजी ठाकूर यांची माणसं आलीत इकडं. आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर समजत नाही. गावातले सोनार आपला माल कोच करण्यासाठी व्हाईसरॉयचे नोकरचाकर केव्हापासून वापरू लागले आहेत? शंभूराजांच्या त्या करड्या आणि भेदक उलटसुलट तपासणीने सोमाजी बाबा गडबडून गेले. आपल्या भाळावरचा घाम उपरण्याच्या टोकाने टिपू लागले. शंभूराजे अधिकच क्रुद्ध होऊन बोलले, सांगा अण्णाजी काकांना, म्हणावं सारा प्रकार आम्हाला ठाऊक आहे. 2 महिन्यांमागं पोर्तुगीजांनी राजांना नजराणा दिला तेव्हा कारभाऱ्यांना काही मिळालं नाही म्हणून कुरकुर करून हा ऐवज आपण तिकडून मागून घेतला. पण त्याच वेळी लक्षात ठेवा, स्वराज्याचे छत्रपती खुद्द आमचे आबासाहेब भेटीदाखल येतील. त्या सर्व वस्तू आणि नजराणे आपल्या सरकारी रत्नशाळेत जमा करतात. कारण इथला कण निकण हा हिंदवी स्वराज्याच्या मालकीचा आहे, राजाच्या मालकीचा नव्हे, अशी त्यांची धारणा आहे. आपण कारभारी जे वेगळे नजराणे हट्टाने मागून घेता ते कुठे जमा करतात तेवढे सांगा म्हणावं. सोमाजी दत्तो काहीही न बोलता खाली मान घालून निघून गेले. अण्णाजींकडून पुढे तो नजराणा मागण्यासाठी कोणी आले नाही. मात्र 4च दिवसांनंतर राजमहालामध्ये थोरल्या राजांनी कसल्याशा कारणावरून अष्टप्रधान आणि इतर मुख्य कारभाऱ्यांसाठी भोजन ठेवले होते. पानावर राजांच्या पंक्तीला अण्णाजी, मोरोपंत, राहुजी सोमनाथ, बाळाजी आवाजी आणि शंभूराजे होते. बाळाजी आवाजी हे शिवरायांना सर्वात जवळचे. राजे त्यांना बंधूच मानत होते. अण्णाजी पंत सावळे, हाडापेराने मजबूत नव्हे, चांगले धडधाकटच. तर मोरोपंत उभट चेहऱ्याचे आणि नाकसरीस. त्यांचे डोळे बारीक आणि मोत्यासारखे चमकदार, कपाळावर उभ्या रेखीव गंधरेषा, बोलणे मात्र काहीसे घोगरे. वार्धक्याचा अंमल पंतांच्या शरीरावर चढलेला. पाठीला थोडेसे कुबडही आल्यासारखे दिसत होते, पण त्यांच्या अंगात उत्साह मात्र अमाप. पोरासोरांच्या उत्साहानेच ते फडावरून वावरायचे. थोरल्या राजांनी मोरोपंतांवर आणि अण्णाजींवर याआधी अनेक जोखमी सोपवल्या होत्या. दोघेही राजांचे जुने जाणते कर्तृत्ववान सोबती. मात्र त्या दोघांमध्ये अंतर्गत धुसफूस, द्वेष आणि संघर्ष खूप होता. राज्यकारभारात कमीत कमी शब्द वापरणाऱ्या आणि हिशोबी पावलं टाकणाऱ्या अण्णाजींना आज आतली उबळ रोखता आली नाही. शंभूराजांकडे पाहत ते शिवरायांना बोलले, महाराज, फिरंगी घडणावळीचे रत्नहार खूप सुबक असतात, म्हणून गोव्याकडे द्रव्य पाठवून आम्ही 2 हार मागून घेतले होते. काहीसं ऐकून आहोत आम्हीही, शिवाजीराजे बोलले. पण ती घडणावळ इतकी सुबक निघाली, शंभूराजांना इतकी आवडली म्हणून सांगू. तो ऐवज त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतला आहे, अण्णाजी बोलले. अण्णाजींच्या शरसंधानाने डगमगून न जाता शंभूराजे तिथल्या तिथे उत्तरले, आपण अगदी या क्षणी खातरजमा करू शकता. तो ऐवज आम्ही आपल्या रत्नशाळेत सरकार जमा केला आहे. पोच पावती आहे आमच्याजवळ. अण्णाजी चिडीचूप झाले. इतर सरकारकुनाकचे चेहरेही पाहण्यासारखे झाले. शंभूराजांचे तारुण्य, त्यांच्या चळवळ्या स्वभाव त्यांना चूप बसू देईना. शिवाजीराजांकडे पाहत ते बोलले, आबासाहेब, आपणच आम्हा सर्वांना नेहमी सांगता, आमच्या कारभाऱ्यांनी आणि दरकरांनी दुसऱ्या राजांच्या दिवाणांचे वा वकिलांचे कधीच मिंध राहू नये, नाही तर त्याचा परिणाम आपल्या राज्यांतर्गत करार मद्रावर होतो. राज्य नुकसान पावतं. शंभूराजांच्या या बोलाने राहुजी सोमनाथांना जोराचा ठसका लागला. इतरांची ही विचित्र अवस्था झाली. शंभूराजांच्या बोलावर थोरले महाराज काहीच बोलले नाहीत. याचे मात्र सर्वांनाच आश्चर्य वाटले.
दुसऱ्या दिवशी सायंकाळी अण्णाजींच्या वाड्यात बुद्धिबळाचा डाव मांडला गेला होता. राहूजी सोमनाथांना डावातला राजा उंट अगर हत्तीऐवजी बाहेरच्या गाढवाची आठवण झाली. समोर एक सोंगटी ठेवत ते बोलले, एक वेळ गाढवाचे कान खूप लांब झाल्यानं बिघडत नाही, पण युवराजांचे कान खूप लांबट झाले की ते धोकादायक ठरतात. करा रे करा, काही दवा दारू करा, वैद्य बोलवा. त्यावर अण्णाजी दत्तो विषादानं हसत एवढेच बोलले, चालायचंच राहूजी, अनादी कालापासून चालत आलं आहे ते. कारभाऱ्यांनी सैनिकांनी खस्ता खाऊन राज्य वाढवायचे असतात. थोडे सुखाचे दिवस आले म्हणून कुठं मोकळी हवा खावी म्हटलं तर मन मारायचं असतं. तोवर आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्यासाठी वारसदार नावाचे टिकोजीराव वाड्यात तयार झालेले असतात. आपल्या नशिबाचा पटच असा असेल तर आम्ही तरी काय करायचं? छे छे, हवं तर पट गुंडाळा, पण अशा औचित्यरावांकडून पुन्हा असा उपमर्द घडायला नको. राहूजी सोमनाथांनी साफ सांगून टाकले. धडा चौथा. तिन्हा सांजेचा भिरभिर वारा वाहत होता. शंभूराजांच्या वाड्यामागे एक छोटासा बाग होता. शंभू आणि येसूबाईंच्या संसारासोबतच हा बागही फुलारत गेला होता. तिथेच एक जुनाट उंबर आणि वेळूचे बन होते. त्या वृक्षाच्या भल्या मोठ्या फांदीला एक पितळी कड्यांचा झोपाळा बांधला गेला होता. त्यावर युवराज आणि युवराज्ञी शिळोप्याच्या गप्पा मारत होते. समोर पाळीव हरणांची पाडसे बागडत होती. मधूनच फांदीवरून एखादे उंबरफळ खाली टपकन गळायचे. युवराज युवराज्ञींना असा निवांतपणा बऱ्याच दिवसांनी लाभला होता. येसूबाई युवराजांचा अंदाज घेत बोलल्या, आम्ही एक बोलावं का? जशी आपली इच्छा युवराज्ञी. येसूबाई काहीशा गंभीर होत बोलल्या, राजा हा सर्वाधिकारी असतो. राजेच्छा म्हणजे अंतिम हुकूमच. आपल्या राज्यातील प्रत्येक उत्तम सुंदर वस्तूवर आणि व्यक्तीवर त्याचा अधिकारच असतो. त्यामुळेच राज्यातील एखादी तरणीजवान पोर मनात भरली की तो तिला गाईगुरांसारखी केव्हाही पळवून आपल्या जनानखान्यात जखडून ठेवायला मुक्त्यार असतो, नाही का? काय बोलत आहात आपण हे येसू? हे असे नागवे अत्याचार फक्त मोगलांच्या आणि सुलतानांच्या आमदानीत घडू शकतात, शिवाजी राजांच्या स्वराज्यात नाही. युवराज, खरेच सांगता की काय आपण? हसता हसता येसूबाईंच्या डोळ्यांतील बाहुल्या कठोर झाल्या. तर मग युवराज, प्रत्यक्ष शिवपुत्र संभाजीराजांच्या हातून असा अत्याचार का घडावा? कोणता अत्याचार? अण्णाजी दत्तो प्रभुनिकर म्हणजे शिवरायांचे एक आधारस्तंभ. त्यांच्या लाडक्या लेकीवर हंसावर अत्याचार करून आपण कोणता पराक्रम सिद्ध केलात? येसू, काय काय बोलता आहात आपण? शंभूराजे व्यथित झाले. लोक जेवढे आणि जसं बोलतात तेच फक्त ऐकवलं तुम्हाला. संभाजीराजांसारखा शीघ्रकोपी पुरुषसुद्धा येसूबाईंच्या या अचानक हल्ल्याने गांगारून गेला. रायगडाच्या परिसरात एकेकाळी जो दरारा, दहशत आणि आदर शिवरायांच्या मातेच्या जिजाऊ साहेबांच्या शब्दांना होता, तो वसा येसूबाईंकडे आपोआपच चालत आला होता. शंभूराजांपेक्षा त्या 1-1.5 वर्षांनी लहान असतील, परंतु त्यांच्या कर्तव्यदक्ष, स्नेहमय आणि सर्वसमावेशक व्यक्तिमत्वाने एक वेगळी उंची गाठली होती. म्हणूनच उंच उभट चेहऱ्याच्या, देखण्या नागसरीच्या, झुपकेदार नथ घातलेल्या, चवळीच्या शेंगेसारख्या सडपातळ बांध्याच्या तरुण उत्साही येसूबाई या रायगडावरच्या राणीवशात एक आकर्षण बिंदू ठरल्या होत्या. शंभूराजांच्या सोयराबाईंसह अनेक माता तिथे राहत होत्या, परंतु येसूबाईंसारखा असा चमकदारपणा आणि आदर कोणाच्याही व्यक्तिमत्वाला लाभला नव्हता. संगमेश्वर नगरीजवळच काही कोसांच्या अंतरावर आत एका डोंगरीत शृंगारपूर वसले होते. तिथले सूर्यराव सुर्वे हे स्वतःला शृंगारपूरचे शहेनशाह मानायचे. त्यांचे वागणेही तसे बेदरकार. त्यांच्या कब्जात दाभोळ आणि संगमेश्वर ही मोठी बंदरे होती. सुमारे 100भर मोठी जहाजे सूर्यरावांनी बांधून घेतली होती किंवा चाचेगिरीतून हस्तगत केली होती. त्यामुळे रत्नगिरी, दाभोळ ते हरिहरेश्वर पर्यंत दर्यावर त्यांची हुकूमत होती.
विशेषतः मुक्काम दिनेला जाणाऱ्या यात्रेकरूंना आणि परदेशी जहाजांना लुटणे आणि संपत्ती हडप करणे हा सूर्यरावांचा मुख्य उद्योग होता. तेच सूर्यराव म्हणजे येसूबाईंचे मातुल आजोबा. येसूबाईंचे पिता पिलाजी शिर्के एक प्रमुख सरदार म्हणून सूर्यरावांच्या दरबारात सेवा करत असत. ते तिथल्या जवळपासच्या कुटरे गावचे रहिवासी. पिलाजीराव शिर्केही शिवाजी राजांचा पराक्रम कैक वर्षांपासून ऐकून होते. मात्र राजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली तेव्हा महाराष्ट्रातील मोगल आणि मुसलमान धार्जिण्या अनेक सरंजामदार मराठ्यांनी त्यांना त्यांच्या राजवटीला कडाडून विरोध केला होता. हे तथाकथित सरंजामदार एकीकडे परक्यांचे जोडे पुसायचे आणि स्वतःला मात्र जातकुळीने शिवरायांपेक्षा श्रेष्ठ मानायचे. सूर्यरावही त्याच जातकुळातले होते. त्यांचा शिवद्वेष इतका पराकोटीचा होता की थोरल्या महाराजांच्या विरोधात ते ऐनवेळी जावळीकर मोऱ्यांना जाऊन मिळाले होते. राजांच्या विरोधात लढले होते. पुढे सिद्दी जोहरने जेव्हा पन्हाळ्याला वेढा दिला होता तेव्हाही हेच सूर्यराव जोहरच्या मदतीला धावून गेले होते. काही वर्षांमागे शिवाजीराजे तळकोकणाच्या मोहिमेवर निघाले होते. तेव्हा सूर्यरावांना पूर्वीचे गुन्हे माफ करून त्यांनी एक सुधारायची संधी दिली होती. परंतु आपल्या उपजत स्वभावाप्रमाणे सूर्यराव त्यांच्यावर सापासारखा उलटले. त्यांनी शिवरायांच्या पथकांना कमालीचा त्रास दिलाच, परंतु खुद्द छत्रपतींनी त्यांना पाचारण करून सुद्धा ते महाराजांपुढे पालवणला हजर झाले नाहीत. त्या स्वराज्यद्रोहामुळे शिवाजीराजे अक्षरशः संतापून गेले. एकदा या प्रकरणाचा निकाल लावायचाच या इराद्याने राजेच शृंगारपूरवर चालून गेले. ही खबर समजताच आपली राजधानी सोडून सूर्यरावांनी बाजूच्या अरण्यात पोबारा केला होता. सूर्यरावांच्या गद्दारीने संतापलेल्या शिवाजीराजांनी त्यांचे सिंहासन लाथेने उडवून दिले. संयमाचा बांध फुटला होता. महाराज शृंगारपुरावर छापा घालत होते. सुरव्यांची संपत्ती जप्त करत होते. तेव्हा 6-7 वर्षांची छोटीशी येसू कधी गवाक्षातून तर कधी पडद्याआडून थोरल्या महाराजांकडे आदरयुक्त भीतीने पाहत होती. आपले आजोबा पळून गेल्याचे ऐकून तिला खूप वाईट वाटले होते. परंतु तिचे पिता पिलाजी शिर्के मात्र धैर्याने तेथेच थांबून होते.